पटेल तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास करणं टाळलंय, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आसामहून परतताना तटकरे आणि पटेल यांनी एकत्र प्रवास केला। या दोन नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास करणं टाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आसाम दौऱ्यानंतर तटकरेंनी शरद पवार यांची भेट घेतली। तब्बल 3 वर्षांनंतर तटकरेंनी शरद पवार यांची भेट घेतली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, एकीकडे ही घडामोड प्रवासाबाबतची, पाठोपाठ तटकरेंनी पवारांची भेट घेणं, काय नेमकं? नक्कीच खरं तर तब्बल 3 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 3 वर्षानंतर शरद पवारांची भेट जी आहे ती खरं तर प्रकृती अस्वस्थतेमुळे मी ही भेट घेतो अशा पद्धतीचं त्यांनी जे आहे ते स्पष्टीकरण जे आहे ते माध्यमांना दिलेलं असल्याचं पाहायला मिळतं। परंतु एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठी उलाढाल सुरू आहे। कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं नाव जे आहे ते राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नव्हतं, नंतरच्या पत्रामध्ये त्यांचं नाव राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होतं। फक्त त्यांच्या नावाच्या पुढे जे पद होतं ते राज्यसभा लीडर, राज्यसभेचे नेते म्हणून असं होतं, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं पद जे कार्याध्यक्ष पद होतं ते मात्र त्यांच्या निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलेलं होतं त्याच्यामध्ये नव्हतं। त्यामुळे ही सगळी संभ्रमावस्था, गोंधळाची अवस्था जी आहे ती निर्माण झालेली होती। आणि या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांनी देखील ट्विट करून स्पष्टीकरण दिलं की हे टायपो मिस्टेक आहे म्हणून। परंतु अशा पद्धतीची चूक जी आहे ती नक्कीच अक्षय, नक्कीच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।